तर बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम दिलेला आहे फाइंड द रेंज ऑफ डिस्ट्रीब्यूशन. डिस्ट्रीब्यूशन दिलेलं 200, 210, 208, 160, 250, त्याच्यानंतर 290. सगळ्यात पहिले काय करायचं, असेंडिंग ऑर्डर. सगळ्यात छोटं कोण इथं 160 आहे, मग असेंडिंग ऑर्डरमध्ये बघा 160 येणार, 160. त्याच्यानंतर कोण येणार 160 नंतर, आता हा झाला 160 पेक्षा मोठं कोण आहे, 200 मोठा आहे, ठीक आहे. म्हणजे इथे येणार 200, 200. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण येणार 200 पेक्षा मोठा, 208, ठीक आहे, 208. 208 नंतर 210, कोण येणार 210. 210 नंतर कोण मोठा आहे बघा 250, 250. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं कोण आहे 290, ठीक आहे. मग आपण काय केलं आता, असेंडिंग ऑर्डरनं लिहिलं. काय लिहिलं, असेंडिंग ऑर्डरने, ठीक आहे. मग असेंडिंग ऑर्डरनं लिहिल्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, यल बघायचं. यल कोण आहे, सगळ्यात मोठं कोण आहे तर 290 आहे, आणि यस कोण आहे 160 आहे, ठीक आहे. म्हणजे सगळ्यात मोठी व्हॅल्यू आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू. मग कोएफिशियंट ऑफ रेंज, मग कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय, रेंज इज इक्वल्स टू यल मायनस यस. मग यल किती आपल्याकडे इथं, यल बघा 290 मायनस 160. मग 290 म्हणून 160 गेल्यावर 0, त्याच्यानंतर 3, आणि इथे येणार आहे 1. म्हणजे आर इज इक्वल्स टू किती आलं आपलं 130. किती आलं 130 आलं, ठीक आहे. आता कोएफिशियंट ऑफ रेंज जर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे, कोएफिशियंट ऑफ रेंज, कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू यल मायनस यस अपॉन यल प्लस यस, ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. आता यल किती आपला 290 मायनस 160 अपॉन 290 प्लस 160. आता बघा सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर आहे, मग कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करायचं किती येतं, मग करा तिथं 290 मायनस 160 डिवायडेड बाय 290 प्लस 160. मग ते येतं बघा 0.288. आता इथं काय की 2888 कंटिन्युअस 8 येऊ राहिलं, म्हणून लास्टला राऊंड अप करायचं 9, ठीक आहे. म्हणजेच रेंज, कोएफिशियंट ऑफ रेंज किती आली आपली 0.289, ठीक आहे. मग कोएफिशियंट ऑफ रेंज आली बघा, आणि त्याला असं ब्रॅकेट करायचं, ठीक आहे. मग रेंज किती आली ती 130, आणि कोएफिशियंट ऑफ रेंज किती आली 0.2889, ठीक आहे. मग हा प्रॉब्लेम असा आला तर असं सॉल्व्ह करायचं.